नमस्कार मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपला आहे स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब अँड क्यूब रूट हा टॉपिक आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, पण आजचे एक्झाम्पल्स आहेत ते इम्पॉर्टंट म्हणजे IMP एक्झाम्पल्स आज आपण बघणार आहे, जे एक्झामसाठी तुम्हाला प्रिपेअर वारंवार विचारले गेलेले एक्झाम्पल्स आहेत ते आपण आज बघणार आहे. त्याआधी तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही नक्की लाईक करा. तर आता फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे ते काय आहे बघा की रूट ऑफ 6.25 प्लस क्यूब रूट ऑफ 0.729 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1.21 अँड रूट ऑफ अपॉन रूट ऑफ 20.25 आणि ह्याचा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे. तर आधी स्क्वेअर कशा फाइंड करायचे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघून घ्या. इथं बघा 6.25 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 2.5 चा स्क्वेअर आहे प्लस 729 चा क्यूब रूट फाइंड करायचं कसं तर क्यूब रूट 9 चा क्यूब रूट किती आहे तर सॉरी 9 चा क्यूब हा 729 आहे, पण इथे 3 डिजिट पॉईंट असल्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे 0.9 हे आन्सर घ्यावे लागेल इथं. प्लस 1.21 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 11 चा स्क्वेअर आहे पण 0.2 डिजिट नंतर आहे त्यामुळे 1.1 आपण घेणार आहे इथं. इथं 20.25 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 4.5 चा स्क्वेअर आहे आणि इथं होल ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेले आहे. तर आता 2.5 प्लस 0.9 प्लस 1.1 याची ऍडिशन कशी करायची ते मी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर आता व्हिडिओ तरीही मी सांगते इथं 2.5 0.9 अँड 1.1 ऍडिशन केली तर इथे 10 प्लस 5 15 आणि हे 4.5 आलेले आहे. मग इथे येताना तुमचं 4.5 अपॉन किती येणार आहे 4.5 आणि इथं जो आहे तो आहे स्क्वेअर आहे आपला. तर 4.1 चा 4.1 म्हणजे 1 चा स्क्वेअर काय असणार आहे आन्सर आपलं 1च असणार आहे. हे असणार आहे या क्वेश्चनचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा तर P इज इक्वल्स टू 64 दिलेलं आहे, Q इज इक्वल्स टू 144 दिलेलं आहे अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ रूट ऑफ 3 P प्लस Q असं दिलेलं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल जी P ची व्हॅल्यू आहे ती इथं सबस्टिट्यूट करायला लागेल, Q ची जी आहे ती यामध्ये सबस्टिट्यूट करायला लागेल. तर काय होईल बघा तर हे रूट ऑफ 3 इंटू पी ची व्हॅल्यू आपली होती 64 ती ऍज इट इज तशीच ठेवली, क्यू ची आपली होती 144 रूट ऑफ 144 आलेले आहेत. तर आता रूट ऑफ 3 इंटू 64 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 8 चा स्क्वेअर येतो, 8 8 64 प्लस 144 हा 12 आहे त्यामुळे इथं आलेले 12. तर इथं बघा 8 4 चा किती होतात तर 24 झालेले आहेत प्लस 12 म्हणजे किती झाले तुमचे 36 होतात. 36 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 6 आहे, 6 हा त्याचा 6 चा स्क्वेअर 36 असतो त्यामुळे बाहेर काढल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 6 हे आपलं फायनल आन्सर मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं तर 27 इंटू 1728 इज इक्वल्स टू 46,656 असे आन्सर दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर देन फाइंड क्यूब रूट ऑफ दिस नंबर. तर आता फर्स्ट काय करायला लागेल बघा तर क्वेश्चन मध्येच आपल्याला आन्सर दिलेलं आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं बघा ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन किती दिलेली आहे 46,656 दिलेली आहे, पण याचा एका जर नंबरनी ह्या नंबरला डिवाइड केलं तर ह्या दोन्हीपैकी आन्सर येणार आहे ना आपल्याला. जर आपल्याला समजा 1728 नी ह्याला डिवाइड केलं तर आन्सर किती असणार आहे तर 27. एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर इथे बघा कर्जा दिलेले आहेत आपल्याला 8 दिलेले आहेत आणि आपल्याला असं विचारलंय की 8/4 किती. तर आता ह्या नंबरने जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर ऑब्व्हियसली काय मिळणार आहे 2 हेच आन्सर मिळणार आहे. सेम ह्या नंबर मध्ये पण तेच करायचंय म्हणजे अंडर रूट क्यूब रूट ऑफ आता इथं बघा 3 डिजिट पॉईंट्स होते तर पॉईंट काढून टाकायचे असतील जर तुम्हाला इथं 3 पॉईंट डिजिट होते त्यामुळे डायरेक्टली पॉईंट्स निघून जातात, पण तसेही तुम्हाला निघत नसतील तर दुसरी एक सिंपल मेथड आहे तर डिजिट काउंट करा 1 2 3 डिजिट्स आहेत त्यामुळे इथं 1 2 3 डिजिट्स आलेले आहेत. अपॉन मध्ये पण तेवढेच डिजिटनी मल्टिप्लिकेशन करायचे त्यामुळे काय होईल तुमचं वरचं जे आन्सर होईल ते 46,556 अपॉन 1,728 असं आन्सर येईल. पण आता हा नंबरनी ह्याला डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर काय मिळणार आहे आपल्याला तर क्यूब रूट ऑफ 27. पण क्यूब रूट ऑफ 27 हा कशाचा क्यूब आहे 27 हा कशाचा क्यूब आहे तर 3 चा क्यूब आहे. 3 3 9 9 3 27 म्हणजे ह्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते किती असणार आहे 3 हे आन्सर असणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.